मक्काचा हुरडा खाण्यासाठी डायरेक्ट पाटलांच्या वाड्यावर पोहोचलो होतो. इकडे स्टुडिओला आलो तर चांगलीच गर्दी झालेली होती. मी आमचा टॅटू तर कंप्लीट केला, पण सरांच्या नेकवर लगेच गणपती बाप्पांची प्लेसमेंट करून घेतली. सर तर गणपती बाप्पाला खूप मानतात. सरांना खूप दिवसापासून टॅटू करायचा होता. सरांचा टॅटू तर कंप्लीट करून टाकला आणि एक ब्लड पेंटिंग सुद्धा करायची होती, ती पण कंप्लीट केली आणि डायरेक्ट निघालो सिल्लोडला जाण्यासाठी. आता सिल्लोडला जाऊन पण मला एक टॅटू करायचा होता. पोचता बरोबर मॅमच्या हँडवर तर प्लेसमेंट करून घेतली आणि लगेच टॅटू करण्यासाठी सुरुवात केली. मॅम तर आपल्याकडे जालन्यावर आल्या होत्या, पण मॅमचा तसा फर्स्ट टॅटू होता. मॅमला स्वतःच्या नावाचं के लेटर आणि त्यामध्ये बासुरी आणि पिकॉक फेदर सुद्धा पाहिजे होतं. फायनली मॅमचा टॅटू तर चांगल्या फिनिशिंग मध्ये कंप्लीट केला. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. टॅटू कंप्लीट केला आणि डायरेक्ट निघालो होतो घरी जाण्यासाठी, पण भूक तर जोरात लागली होती. पाणीपुरी वगैरे खाल्ली, पण तेवढ्यातच पाटलांचा फोन आला, चल म्हणे हुरडा झालेला आहे आपल्या शेतातला. मग डायरेक्ट निघालो होतो गावाकडे जाण्यासाठी. संध्याकाळचं वातावरण म्हणजे गावाकडचं खूपच भारी. मी तर डायरेक्ट आसडीला जाण्यासाठी निघालो होतो, पण इकडे तर जाता बरोबर छोटे पाटील आणि मोठे पाटील तर हजरच झाले होते. मग इकडे राजू भाऊला पण भेटलो आणि डायरेक्ट निघालो शेतात जाण्यासाठी. नाल्या खोऱ्यातून तर डायरेक्ट मी पाटलांच्या वाड्यावर पोहोचलो होतो. इकडे लगेच तयारी पण सुरू केली होती. इकडे तर डायरेक्ट पाटलांनी जाळच लावला आणि इकडे मक्का वगैरे तोडली आणि डायरेक्ट हुरडा करण्यासाठी तर सुरुवात केलेलीच होती. वल्ल्या काड्या तर लवकर पेटत नव्हत्या, कारण की 4-5 दिवसापासून कंटिन्यू पाणी पण चालू होतं. पण पाटलाने डायरेक्ट पेट्रोल टाकून जाळा आणि धूर सोबतच काढला. हुरडा तर एकच नंबर झालेला होता. पटापट खाल्लं आणि डायरेक्ट निघालो होतो शेतातून घरी जाण्यासाठी. आता आपली क्वीन घेतली आणि डायरेक्ट निघालो छत्रपती संभाजीनगरला येण्यासाठी.